भावांनो, तुम्हाला तर माहित असणारच, 8 दिवसा पहिले आपण कबड्डीचं नवीन ग्राउंड बनवलं होतं. त्याच ग्राउंडवर आज रात्री कबड्डीच्या मॅचेस होणार आहे. तसं तर आता कबड्डीचं सीझन बंद व्हायला आलं, पण आपल्या मंडळातल्या पोराची इच्छा असल्यामुळे गावातल्या गावातच कबड्डीचे टुर्नामेंट ठरवले आम्ही. आता रात्रभर मॅचेस चालणार आहे म्हटल्यावर या लाईटवर थोडी चालणार आहे. तसं पण आमच्या मंडळाचं हे पहिलंच टुर्नामेंट आहे म्हटल्यावर चांगलंच झालं पाहिजे. त्यासाठी पहिले आलो आम्ही हार्डवेअर, हजार वॅटच्या 2-3 ट्यूबलाईट घेऊन घेतले. त्याच्यावर फोन पे पैसे मारले आणि सरळ ग्राउंडवर आलो. पहिले लावेल होते 200 वॅटचे लाईट काढून टाकले, त्याच्या जागी 1000 वॅटच्या कांड्या लावून टाकल्या आणि जशीच तशी वायर वापस लावून टाकली. त्याच्यानंतर टँकरवाल्याला फोन लावला आणि टँकर बी बोलवून घेतलं. पटापट एकदम दाट पूर्ण ग्राउंडवर पाणी मारून घेतलं. तर रात्री बी आपल्याला पाणी लागणार होतं म्हणून एक टाकी भरून घेतली. 2-3 घंट्यानंतर जसं ग्राउंड सोकलं तसंच एकदम परफेक्ट मेजरमेंट काढून घेतलं ग्राउंडचं. आता लाईट लागली, पाणी बी मारलं, ग्राउंड तयार बी झालं. राहिलं होतं ते फक्त स्पीकर आणायसाठी. विनायकची मोठी गाडी घेतली, त्याच्यावर एक करून दोन्ही स्पीकर ठेवून दिले. त्याच्यामध्ये एम्प्लिफायर बी घेऊन घेतलं. चैत्यान मी 450 स्पीडनं गाडी घेऊन ग्राउंडवर आलो. बाकी एक गोष्ट माना लागेल बरं, आपल्या मंडळाचा कोणताही कार्यक्रम असला तरी पब्लिक जमा होते. आपले कार्यकर्ते कसे आहेत, एकदम धडाधडीचे. संध्याकाळच्या टाइमला डबल एकदा पाणी मारून घेतलं, पूर्ण ग्राउंड आखून घेतलं. आता कसं दिसू राहिलं ग्राउंड एकदम झकास. जसे 8 वाजले तसे सामन्याला सुरुवात करून टाकली. पहिलीच मॅच लागली जय हनुमान बी वर्सेस जय रामदल सी. दोन्ही टीमाला एकदा रूल आणि टाइम सांगून दिला, मॅचला सुरुवात करून टाकली. चला मग भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. त्याच्या पुढचा जर तुम्हाला पार्ट पाहायचा असेल, पटापट एक काम करा, जयना आतापर्यंत आपल्याला फॉलो करेल ते पटापट फॉलो करून घ्या. एवढा विचार नका करत बसू, पटकन ते फॉलोचं बटन दाबून टाका. हा दाबा.